नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे निकिता जो आर्ट. आफ्टर लॉंग टाईम व्हिडिओ अपलोड करते त्यासाठी सॉरी. आपण आज एक सुंदर अशी वस्तू DIY बनवणार आहे न्यूजपेपरपासून, जी की दिसायला खूप सुंदर असेल आणि खूप कलरफुल असेल, क्रिएटिव्ह असेल. आपल्याला थोडंसं थेरपेटिक असेल ती गोष्ट बनवताना, कारण नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन पॅटर्न्स बनवताना आपलं माइंड एकदम फोकस्ड असतं किंवा आपण रिलॅक्स फील करतो. तर त्यासाठीच मी ही DIY गोष्ट बनवलेली आहे. ती आहे ॲक्च्युअली किचन डेकोर म्हणू शकताय तुम्ही, त्याला होम डेकोर म्हणू शकताय किंवा ॲज अ फ्लॉवर पॉटसुद्धा यूज करू शकतो आपण त्या गोष्टीचा. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची होती की मी पेंटिंग ऑन रँडम थिंग्स अशी सिरीज सुरू करायचा विचार करते. तर नेक्स्ट वीकपासून ती सिरीज तुम्हाला बघायला आवडेल का, हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग बघूया आपण आपल्या नवीन DIY कडे. सगळ्यात पहिले मी इथे एक वहीचा पुट्टा घेतला आहे आणि त्याचा पानाच्या आकाराचा थोडासा तुकडा कट करून घेतला आहे, म्हणजे पानाच्या आकारामध्ये तो पुट्टा कट करून घेतला आहे. त्याच्यानंतर मी इथं न्यूजपेपरचे जे आपण रोल बनवतो ते रोल बनवून घेतलेत न्यूजपेपरपासून, किंवा पाईप म्हणू शकताय तुम्ही. तर मी तशा पाईप बनवून घेतलेत. मी तुम्हाला माझ्या एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन की त्या पाईप्स कशा बनवायच्या, किंवा तुम्ही यूट्यूबवरती सुद्धा बघू शकताय की त्या पाईप्स कशा बनवल्या. त्या मी अशा पूर्ण त्या नोटबुकचं जे आपण पुठ्ठा घेतला आहे कट करून, तर त्या पूर्ण पुठ्ठ्यावरती आपण त्या पाईप्स चिटकवून घेणार आहे. अशा त्या चिटकवायच्या आहेत की त्या एखाद्या पानाच्या आकारासारख्या किंवा पानाच्या शेपसारख्या दिसल्या पाहिजेत. मी तर तुम्हाला दाखवते ते कसं चिटकवलेत मी. तर वरती अपवर्ड डिरेक्शनला त्या गेल्या पाहिजेत आणि एकमेकांना क्रॉस, म्हणजे जी सेंटरची लाईन आहे तिथं एकमेकांना क्रॉस झाल्या पाहिजेत. पानांच्या जशा शिरा असतात त्या टाईपमध्ये. तुम्ही बघू शकता इथं मी कसं चिटकवते त्या पाईप न्यूजपेपरच्या. आणि हो, न्यूजपेपरच्या पाईप कट करताना एक काळजी घ्यायची की जिथून आपण कट करणार आहे ती न्यूजपेपरची पाईप, तिथं आधी फेविकॉल किंवा गम लावून घ्यायचा, म्हणजे तिथून तो रोल निसटणार नाही. कारण कट केल्यानंतर कदाचित तो रोल पूर्णपणे सेपरेट होऊ शकतो, तो पेपर सेपरेट होऊ शकतो. म्हणून तिथं जिथून तुम्ही कट करणार आहे त्याच्या अराउंड तुम्हाला फेविकॉल लावून घ्यायचं आहे त्या न्यूजपेपरला. बघू शकता इथं आता मला ते एक 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 लावणं खूप टाईम टेकिंग प्रोसेस होती, म्हणून मी असे 2 पाईप एकमेकांना चिटकवून घेतले आणि मग त्या हिशोबाने मी कट करून त्या पाईपवरती त्या कार्डबोर्डवरती त्या पाईप चिटकवलेल्या आहेत. आणि ह्या मी अशाच रँडम चिटकवल्यात. लास्टला फिनिशिंग देण्यासाठी तो खालचा जो कार्डबोर्ड आहे त्याच्या शेपच्यानुसार मी वरच्या पेपर पाईपसुद्धा कट करून घेणार आहे. सध्या त्याचा बेस असा बनलेला आहे. आता आपल्याला ह्याला पेंटिंग करायचं आहे, पण एक ट्विस्ट आहे. मी ह्याला एकाच कलरने पेंट नाही करणार आहे, तर मला हे कलरफुल डेकोर पीस बनवायचं आहे. सो त्याच्यासाठी मी माझ्याकडं व्हाईट बेस करण्यासाठी किंवा कोट करण्यासाठी काहीही अवेलेबल नसल्यामुळे मी ॲक्रेलिकचा जो व्हाईट कलर आहे त्यानंच फिनिशिंग करून घेते आहे. असं व्हाईट पेंट केल्यानंतर आता ह्याच्यावरती आपल्याला कलरफुल असे कलर करायचे. प्रत्येक स्ट्रीपला वेगळा असा कलर देणार आहे मी, जेणेकरून एक वेगळा लुक तयार होईल. आपण आता इथं केसरी, येल्लो, पिंक, ब्ल्यू, ग्रीन तुम्हाला जसे हवेत त्या कलरमध्ये तुम्ही कलर करून घेऊ शकताय. तुम्हाला बोहो स्टाईलमध्ये जर हवं असेल एखादं ह्याच टाईपमधलं डेकोर पीस, तर तुम्ही तसेही कलर करू शकता. पेस्टलमध्ये हवे असेल तर तसे करू शकता. आफ्टर ऑल युअर चॉईस. पण मला कलरफुल हवं होतं. मी प्रेग्नेन्सीमध्ये तो डेकोर पीस बनवलेला, तर मला बेड रेस्ट असताना बनवायचा होता. मला एक मेंटल पीससुद्धा हवी होती, तर त्यावेळी मी हे बनवलेलं डेकोर पीस. आणि खरंच हे खूप थेरपेटिक आहे. मला पर्सनल एक्सपिरियन्स आहे ह्याच्याबद्दल. तर तुम्ही असं रिकाम्या वेळी किंवा मुलांसाठी अगदी उन्हाळ्याची सुट्टी येते आता, तर तेव्हा बनवण्यासाठी सुद्धा खूप सुंदर डेकोर पीस आहे हा. एकतर तुमचा खूप कमाल डेकोर पीससुद्धा तयार होईल आणि मुलांना अगदी कमी खर्चात मुलं
इंटरेस्ट घेऊन काहीतरी बनवतील किंवा ती थोडा वेळ का होईना बिझी राहतील, तर त्यासाठी हा डेकोर पीस बनवणं अगदी सुंदर आणि खूप सोप्पा आहे आणि तुमच्या उपयोगाचं पण आहे. आणि जेव्हा तुम्ही ह्याचा फायनल लुक बघाल ना, तर तेव्हा तुम्हालाही अशी रिॲक्शन असेल तुमची की हे खरंच न्यूजपेपरपासून बनवलं आहे का, किंवा इतकं न्यूजपेपरपासून इतकी सुंदर गोष्ट बनू शकते, असेच तुमची रिॲक्शन असेल. तर मी इथं ग्रीन, पिंक, येल्लो, ऑरेंज ह्या कलरनी मी कलर करून घेते. फक्त कलर केल्यानंतर ते इतकं सुंदर दिसणार नाही आहे. त्याला आपल्याला त्याच्यावरती वेगवेगळे पॅटर्न्स ड्रॉ करायचे आहेत, किंवा जसं आपल्याला हवं आहे तसं ते डेकोरेट करायचं आहे. खरं तर हे डेकोर पीस बनवताना आपल्या क्रिएटिव्हिटीचा सुद्धा कस लागतो, की इतक्या छोट्या त्या पेपर पाईपवरती काय बरं आपण पॅटर्न काढणार किंवा कलर कॉम्बिनेशन कोणतं चूज करायचं. खरं तर मी हे आत्ता जे बेसला कलर करते ते मी अगदीही कुठलाही विचार न करता रँडम कुठल्याही पेपर पाईपवरती कुठलाही कलर दिलेला आहे. अगदीच न विचार करता खरं तर मी हा कलर दिला आहे. आता बघू शकताय, जेव्हा हे असं फायनल झालं कलर करून तेव्हा ते इतकं अट्रॅक्टिव्ह वाटत नाही आहे तुम्हाला. पण आपल्याला ह्याला सुंदर बनवण्यासाठी त्याच्यावरती वेगवेगळ्या कलरनी वेगवेगळे पॅटर्न्स ॲड करायचे आहेत. मी सध्या इथं आपलं जो केसांची वेणी असते तर त्या टाईपमध्ये मी इथं पॅटर्न काढला आहे. आता त्याच्यानंतर झिगझॅग लाईनमध्ये मी पॅटर्न काढून घेते. खरं तर हे खूप इझी पॅटर्न, अगदी आपल्याला आपल्या आजूबाजूला बघितल्यानंतर जे पॅटर्न दिसतील ते पॅटर्न आपण ह्याच्यावरती ड्रॉ करून घेऊ शकतो. बघू शकताय तुम्ही, एकदम सिम्पल इझी काढायचं आहे, फार काही डोक्याला ताण द्यायचा नाही आहे. तरीही ते तितकंच अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. बघू शकता इथं मी इथं जे हनीबी च्यावरती जे पट्टे असतात येल्लो कलर आणि ब्लॅक कलरचे, तर ते चूज करून मी इथं तो पॅटर्न बनवला आहे. खरं तर मी पिंटरेस्टवरती एक रेफरन्स इमेज पाहिली होती आणि ती बघून मला असं वाटलं की आपण हे रिक्रिएट करू शकतो का. तेव्हा माझ्या डोक्यात आयडिया आली की आपण पेपर पाईपपासून हे बनवू शकतो. ॲक्च्युली ती गोष्ट कशापासून बनवलेली मला माहीत नाही, मी फक्त त्याचा रेफरन्स फोटो बघितला होता, तर त्याच्यावरून मला ह्या DIYची आयडिया सापडली. असं पण आपल्या आजूबाजूला बघितलं तर खरंच खूप गोष्टी किंवा खूप टाकाऊ वस्तूंपासून आपण सुंदर सुंदर गोष्टी बनवू शकतो. तर माझाही तोच प्रयत्न असतो की अगदी कमी खर्चात आपण जास्तीत जास्त काय छान बनवू शकतो, कोणत्या गोष्टी बनवू शकतो. तर जर एखादी गोष्ट आपण बघितल्यानंतर आपल्याला तसंच साहित्य आपल्याकडं असावं असंही काही नाही आहे. आपण आपल्याकडे जे साहित्य अवेलेबल आहे त्याच्यापासून पण सुंदर सुंदर गोष्टी बनवू शकतो. मी नंतर कदाचित जमलं तर मला रेफरन्स इमेज मी देईन, पण ओरिजिनल जे मी बनवलं होतं ते खरं तर खूप सुंदर दिसत होतं. अगदीच त्या रेफरन्स इमेजेससारखं नाही, पण कुणीही लास्टला ओळखू शकणार नाही की हे न्यूजपेपरपासून बनवलेलं आहे किंवा कार्डबोर्डपासून बनवलेलं आहे. अगदी मी जे त्याच्यावरती पॅटर्न्स वगैरे काढलेत, तर सुरुवातीला बघितल्यानंतर माझ्या फॅमिलीतल्या लोकांनी असं विचारलं की हे एवढे वेगळे वेगळ्या पॅटर्नचे तू पेपर कुठून आणलेस. तेव्हा त्यांनाही लक्षात आलं नाही की ते मी हातानं पेंट केले किंवा हातानं बनवले. इथं मी अगेन हार्ट शेप वापरला आहे, येल्लो आणि रेड कॉम्बिनेशन. आता मी इथं एक कप घेतलेला आहे जो आपण चहा वगैरे पिण्यासाठी यूज करतो. तर ते एक होल्डरसारखं आपल्याला यूज करायचं आहे की ज्याच्यात आपण काहीही वस्तू ठेवू शकतो. मी मगाशी म्हटल्यानुसार किचन डेकोर का, तर आपल्या घरी जे छोटे छोटे चमचे असतात तर ते आपण त्या होल्डरमध्ये ठेवू शकतो. अगदी तुम्ही तुमच्या स्टडी टेबलच्या इथं पेन्सिल ठेवण्यासाठी असं पण त्याचा यूज करू शकता, किंवा आपल्याला त्याच्यात काहीच ठेवायचं नाही आहे, फ्लॉवर्स जर फक्त ठेवायचे असतील तर तुम्ही होम डेकोर म्हणून सुद्धा या गोष्टीचा यूज करू शकताय. बघू शकता इथे फायनल इमेज किती सुंदर दिसते. आता मी हा कप थोडंसं पेस्टल कलरमध्ये पेंट करून घेतला आहे, कारण ऑलरेडी बेसला सगळे ब्राईट कलर आहेत आणि ब्राईट कलरवरती मी अगेन एखादा ब्राईट कलर जर केला तर तो तितका उठावदार दिसणार नाही आहे. त्याच्यामुळं मला त्या कपला जो कलर आहे तो थोडासा फेंट पण तितकाही उठून न दिसणारा असा करायचा होता, म्हणून मी त्याला पेस्टल कलर म्हणजे माझ्याकडं जो लव्हेंडर टाईपमध्ये किंवा पर्पल कलर होता
तर त्याच्यामध्ये व्हाईट कलर मिक्स करून तो मी बनवलेला आहे. आता मी इथं क्वीन असं एक लिहिलं आहे त्या कपवरती. तर क्वीन का, तर मी हे किचनसाठी यूज करणार होते. आपण लेडीज नेहमीच किचनच्या क्वीनच असतो ॲक्च्युली, म्हणून मी त्याच्यावरती क्वीन हा शब्द लिहून त्याच्या कडेला हार्ट शेप काढलेला आहे ब्रशनीच. तर खूप इझी आहे हे होम डेकोर किंवा डेकोर पीस बनवणं. म्हणजे तितकंसं काही अवघड नाही आहे, अगदीच इझी आहे. वरती हँग करण्यासाठी मी इथं एक लेस घेतलेली आहे आणि ती फेविबॉन्डनं चांगली चिटकवून घेतलेली आहे. ती तशीच्या तशी स्ट्रॉंग राहण्यासाठी किंवा न निघण्यासाठी मी त्याच्या पाठीमागं एक कार्डबोर्डचा किंवा थोडासा पातळ एक पुठ्ठ्याचा पीस काढून त्याच्यावरती चिटकवलेला आहे. तुम्हाला हे डेकोर पीस कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हे डेकोर पीस तुम्ही रिक्रिएट करणार आहात का, आणि केलं तरीही मला कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा प्लीज. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू.